नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण बघतोय एरिया लेसन क्लास 8 चा आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्र कशी तयार करायची हे बघितलेलं आहे आणि त्या सूत्र आज आपण बघतोय की सूत्र वापरून गणित कशी सोडवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा आता फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं की फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, प्रॅक्टिस एट 15.1 बघतोय आपण। त्यातले पहिलं एक्झाम्पल आहे, इफ द बेस ऑफ पॅरललोग्राम इज 18 सेंटीमीटर। म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं असतं बघा, ज्यावेळेला वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा गिव्हन द्यायला लागतं। आणि आता गिव्हन म्हणजेच काय, दिलेलं काय आहे आपल्याला, तर बेस दिलेला आहे। बेस किती दिलेला आहे आपल्याला, 18 सेंटीमीटर दिलेला आहे। त्याच पद्धतीने बघा इट्स हाईट पण दिलेली आहे। हाईट किती दिलेली आहे, तर 11 सेंटीमीटर दिलेली आहे। म्हणजे हाईट इज इक्वल्स टू किती दिलेले आहे, तर 11 सेंटीमीटर दिलेले आहे। तर एरिया ऑफ पॅरललोग्राम चा फॉर्म्युला काय आपला, पॅरललोग्राम इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट, हा आपला सिंपल फॉर्म्युला आहे। तर आपल्याला काय करायचंय बघा इथं, तर यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे। म्हणजे इथं काय येणार आहे, 18 मल्टिप्लाय बाय 11 करणार आहे। 18 मल्टिप्लाय बाय 11 केलं तर बघा 11 8 जा 88 आलेले आहेत, 11 1 जा 11 आणि प्लस 8 म्हणजे 198 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपला काय असणार आहे, याचा एरिया ऑफ अ पॅरललोग्राम असणार आहे। नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, इफ एरिया ऑफ पॅरललोग्राम। आता ह्या एक्झाम्पल मध्ये उलट दिलेलं आहे, म्हणजे काय दिलेलं आहे, गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, तर गिव्हन इज इक्वल्स टू काय दिले आपल्याला, तर एरिया दिलेला आहे। एरिया दिलेला आहे आपल्याला 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर, हा आपल्याला एरिया दिलेला आहे। आणि इट्स बेस इज दिलेला आहे, म्हणजे बेस पण दिलेला आहे आपला, तर बेस किती दिलेला आहे, 8 सेंटीमीटर दिलेला आहे। आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला, तर हाईट फाइंड करायची आहे। तर आता इथं परत आपण फॉर्म्युला यूज करणार आहे, एरिया इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला असतो। एरियाच्या ठिकाणी काय करणार आहे आपण, एरियाची जी व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट करणार आहे। ती व्हॅल्यू आहे आपली 29.6 आहे। बेस किती दिलेला आहे, तर बेस आपला 8 आहे इंटू एच, एच म्हणजे हाईट आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे। आपल्या रूल नुसार ज्यावेळेला आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करतो त्यावेळेला काय असतं, ज्यावेळेला व्हेरिएबल मल्टिपल असतं त्यावेळेला जो 8 असतो तो काय होतो, डिवाइडला जातो। म्हणून इथं काय होणार आहे बघा, h इज इक्वल्स टू 29.6 अपॉन 8 आलेले आहे। आता 8 ने डिवाइड करायचं आपल्याला, तर डिवाइड करताना काय करायला लागेल बघा, 8 3 जा 24 येतात, म्हणजे 5 राहिले, 8 7 जा 56। आता डेसिमल पॉईंटचे जे डिवायडेशन आहे ते तुम्हाला लिंक मध्ये टाकते, ते तुम्ही बघून घ्या डिस्क्रिप्शनला। तर इथं बघा 8 7 जा 56 येतात, म्हणजे 3.7 ही त्याची काय असणार आहे आपली, 3.7 ही त्याची काय असणार आहे, हाईट असणार आहे। थर्ड वन एक्झाम्पल दिलेले आपल्याला। तर थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, एरिया ऑफ अ पॅरललोग्राम इज, म्हणजे इथं आपल्याला गिव्हन मध्ये पहिल्यांदा काय दिले ते लिहून घ्यायचंय आपल्याला। गिव्हन मध्ये काय दिले बघा, एरिया दिलाय पॅरललोग्रामचा, किती दिलेला आहे, 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे। ठीक आहे, इट्स हाईट इज, म्हणजे हाईट पण दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी। हाईट किती दिलेली आहे, 6.4 सेंटीमीटर दिलेली आहे। आणि आपल्याला जो फाइंड करायचा आहे तो आहे बेस फाइंड करायचा आहे, म्हणून बेस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क। आता बघा आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तर एरिया इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट हा आपला फॉर्म्युला आहे। ठीक आहे, तर एरिया किती दिलेला आहे आपल्याला, तर 83.2 दिलेलं आहे। हाईट किती दिलेली आहे, तर हाईट आपल्याला 6.4 दिलेली आहे आणि बेस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर आता मगाशी सांगितलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स मध्ये काय होतं, तर व्हेरिएबलला जर मल्टिप्लाय असेल तर तो नंबर काय होतो, तर डिवाइडला जातो। म्हणजे बी इज इक्वल्स टू काय होणार आहे आपल्या इथं, तर बी इज इक्वल्स टू 83.2 अपॉन 6.4। आता डेसिमल पॉईंटचे डिवायडेशन कसं करायचं त्याचे जे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे त्याची लिंक। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला मोठे नंबर्स येतात भागाकारात तर आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। ते आपण आता इथं बघूया, सोडूया, लिंक नक्की बघून घ्या। आता इथे एक एक डिजिट पॉईंट आहे म्हणून मी मल्टिप्लाय बाय काय केलेलं आहे, इथं 10 केलेलं आहे, का तर एक एक डिजिट पॉईंट होता म्हणून। म्हणजे तिथे येताना काय लिहू बघा, 832 अपॉन 64 येते। मी आता काय करते, छोट्या छोट्या नंबरने डिवाइड करत जायचं आपल्याला। म्हणजे जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय होईल बघा, 2 3 जा 6, 2 2 जा 4 आलेले आहे, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 1 राहिले, 2 6 जा 12 आलेले आहेत। आता इथं बघा 4च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत म्हणून काय केले, 4 8 जा 32 आलेले आहेत इथं, 4 1 जा 4 0 आणि 4 4 जा 16, म्हणजेच 104 अपॉन 8 आलेले आहेत। आता 104 अपॉन 8 ला
8 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजेच काय करायला लागेल, 8 1 जा 8 झालेले आहेत, 2 राहिलेले आहेत आणि 8 3 जा किती आले 24, म्हणजेच आपला आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे 13 सेंटीमीटर हा आपला काय असणार आहे बेस असणार आहे. या ठिकाणी ही एक्सरसाइज संपलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये ज्या दिलेल्या लिंक आहेत त्याही नक्की बघून घ्या. थँक्यू.